जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा 2026 चे काही परीक्षा वेळापत्रक आज दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी जाहीर करून देण्यात आले. यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस आणि काही ऑदर अभ्यासक्रमाचे परीक्षा वेळापत्रक देखील जाहीर करून देण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे परीक्षा वेळापत्रक कसे पाहावे, हॉल तिकीट, परीक्षा फॉर्म भरण्यास मुदतवाढ याबाबत आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती घेणार आहोत. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काही विद्यार्थ्यांना विद्यार्थी ॲज वेल ॲज प्राध्यापकांना देखील परीक्षेचं वेळापत्रक नेमकी कसं पाहावं याबाबत जरा माहिती नाहीये. त्याच्यामुळं मी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं काळजीपूर्वक पद्धतीने हा व्हिडिओ आपण पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकाबाबत माहिती घेण्यासाठी तुम्ही unipuणे.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे एक्झाम सेक्शन दिसेल त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. तिथे तुम्हाला टाईम टेबल सेक्शन दिसेल त्यावरती क्लिक करा. इथे बघा आता समोर तुम्हाला जे काही टाईम टेबल दिसतंय इथे लायब्ररीमध्ये लेफ्ट साइडला तुम्हाला लायब्ररी दिसेल शब्दप्रयोग. त्याच्या इथे तुम्हाला टाईम टेबल एप्रिल-मे 2026 आहे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये इथे आज देखील काही N+2+1 अभ्यासक्रमाचे परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले. ज्यामध्ये इथं BHMCTचे जे काही पी-आर-एन व्हॅलिडिटी ओव्हरचे विद्यार्थी होते त्यांचे इथे टाईम टेबल जाहीर झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे. ओके. त्यानंतर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला आता एप्रिल-मे म्हणजे उन्हाळी सत्र परीक्षांचे टाईम टेबल बघायचे आहे. म्हणून तुम्ही इथं एप्रिल-मे 2026 वरती क्लिक करा. तर इथे कॉमर्स अँड मॅनेजमेंट फॅकल्टी अंतर्गत इथे जवळ-जवळ 20 अभ्यासक्रमाचे परीक्षा वेळापत्रक जाहीर करून दिलेले आहे. ज्यामध्ये एफ-वाय आणि एस-वाय, बी-कॉम, बी-कॉम इन सी-ए नंतर बी-बी-ए, बी-बी-ए आय-बी, बी-बी-ए सी-ए 2019 त्यानंतर टी-वाय, बी-बी-ए, बी-बी-ए आय-बी, बी-बी-ए सी-ए 2019 पॅटर्नचे टाईम टेबल इथे जाहीर केलेले आहे. तर प्रथम वर्ष तुम्हाला प्रथम आणि द्वितीय वर्ष बी-कॉम या वर्गाचे देखील अभ्यासक्रम तुम्हाला परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले दिसून येतील. त्याचबरोबर एम-कॉम पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड 2019 ॲज वेल ॲज 2023 किंवा एन-ई-पी पॅटर्नचे परीक्षा वेळापत्रक इथं जाहीर झालेले आहे. तसेच आज दिनांक 16/4/2026 रोजी बी-ए फॅकल्टी अंतर्गत इथे एफ-वाय आणि एस-वाय बी-ए ओके. त्या परीक्षांचे वेळापत्रक देखील जाहीर झालेले आहे. तर फर्स्ट इयर बी-एच्या जे काही परीक्षा आहे त्या प्रथम सत्र आणि द्वितीय सत्राच्या परीक्षा या 24 एप्रिल 2026 पासून स्टार्ट होणार आहे. ओके. सकाळच्या सत्रामध्ये इथे सेमिस्टर फर्स्टच्या काही परीक्षा होणार आहेत, तर दुपारच्या सत्रामध्ये काही अभ्यासक्रमाच्या देखील परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचं वेळापत्रक डाउनलोड करायचं आहे. कोणते पेपर कधी होणार आहे काळजीपूर्वक बघा. नाहीतर काही पेपर असायचे सकाळी आणि विद्यार्थी जायचे दुपारी किंवा काही पेपर असायचे दुपारी जायचे सकाळी असं होता कामा नये. कोणकोणते पेपर सकाळी आणि कोणकोणते पेपर दुपारी याची काळजी घ्या. ओके. त्यानंतर इथे तुम्हाला फर्स्ट इयरचे सांगितले मी 24/4 पासून चालू आहे. एस-वाय बी-एचे जे काही पेपर आहे ते 30/4 पासून स्टार्ट होणार आहे. म्हणजे 30 एप्रिल पासून हे पेपर चालू होणार आहे. सेमिस्टर 3 ॲज वेल ॲज सेमिस्टर 4 म्हणजे रेग्युलर आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांचे. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत तुम्हाला एफ-वाय बी-एस-सी कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, एफ-वाय बी-एस-सी हॉस्पिटॅलिटी स्टडी, एफ-वाय बी-एस-सी सायबर अँड डिजिटल सायन्स, एफ-वाय बी-एस-सी रेग्युलर, एफ-वाय बी-एस-सी बायोटेक, एफ-वाय बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स या वर्गांचे परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले आहे. त्याच्यातल्या त्याच्यात इथे सेकंड इयरचे बी-एस-सी, बी-एस-सी बायोटेक, बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स यांचे परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. पण यांच्या परीक्षा देखील 30 एप्रिलपासून स्टार्ट होणार आहे. कमी जास्त होऊ शकतं, पण शक्यतो तरी 30 एप्रिलपासूनच त्या स्टार्ट होणार आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला परीक्षेचं वेळापत्रक हे जाहीर केलं जाईल. आज दिनांक 16 तारीख आहे. येणाऱ्या 18 तारीख किंवा 20 तारखेपर्यंत एस-वाय बी-एस-सीचे आणि बी-सी-एस वगैरे त्या अभ्यासक्रमाचे परीक्षा वेळापत्रक हे जाहीर केले जाणार आहे. तर निश्चित तुम्हाला कळलं असेल, की इथं एफ-वाय, बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस कोणत्या अभ्यासक्रमाचे परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले, परीक्षा कधीपासून होणार आहे याची पण माहिती तुम्हाला भेटली असेल. हॉल तिकीट बाबतीत आपण माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा अर्ज हे 10 एप्रिलपर्यंत
भरण्यात आलेले होते. अशा एस-वाय आणि टी-वाय 2019 क्रेडिट पॅटर्नचे परीक्षेचे हॉल तिकीट हे महाविद्यालयाला उपलब्ध करून दिलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 10 तारखेच्या पुढे परीक्षा फॉर्म भरलेले आहे किंवा लेट फी भरलेली आहे, त्या विद्यार्थ्यांची अद्याप परीक्षा हॉल तिकीट जाहीर झाले नाही. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 21 एप्रिलपासून स्टार्ट होणार आहे, त्या विद्यार्थ्यांची परीक्षाचे हॉल तिकीट हे सर्वसाधारणतः 18 किंवा 20 एप्रिलपर्यंत महाविद्यालयापर्यंत पोहोच करून देण्यात येतील अशी अपेक्षा आहे विद्यापीठाकडून. त्यानंतर परीक्षा फॉर्म भरण्यास तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आज दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी एस-वाय आणि टी-वाय, बी-ए, बी-कॉम, बी-एससी, बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-एस-सी-ए तसेच बी-एससी, बी-एससी कॉम्प्युटर सायन्स अशा अभ्यासक्रमाचे 2019 पॅटर्नची परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत आज 16 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत वाढवून देण्यात आलेली होती. आता ही मुदत 17 एप्रिल 2026 ला दुपारी सकाळी 11 वाजल्यापासून ते 18 एप्रिल 2026 पर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं आपण जे काही विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरणं बाकी आहे, त्यांनी त्या वेळेमध्ये परीक्षा फॉर्म भरायचा आहे. तसेच जे विद्यार्थी प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष बी-ए, बी-कॉम, बी-एससी, बी-सी-एस किंवा अदर अभ्यासक्रमाचे असणार आहे, त्यांचे एन-ई-पी पॅटर्नचे देखील परीक्षा फॉर्म भरण्यास 18 एप्रिल 2026 दुपारी 12 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ओके. संबंधित विद्यार्थ्यांनी जरा थोडंसं काळजीपूर्वक दिलेल्या जे काही तारखा आहे, त्या तारखा काळजीपूर्वक बघायच्या आहे. ओके. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तुमचं नुकसान होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. सविस्तर तुम्हाला परीक्षा वेळापत्रकाबाबत माहिती भेटली असेल. परीक्षा वेळापत्रकाबाबत काही डाऊट असेल तर निश्चित तुम्ही मला संपर्क करा. त्याचबरोबर एक स्पेशल एक्झामच्या बाबतीत तुम्हाला एक माहिती देतो आहे. काही विद्यार्थी अ, एक महत्त्वाचं काम आहे, की काही विद्यार्थ्यांच्या आता सी-ए इंटरमिडिएटच्या परीक्षा आहे किंवा एम-बी-एच्या सी-ई-टीच्या परीक्षा आहे किंवा अजूनही काही तत्सम परीक्षा विद्यापीठाच्या चालू असताना कदाचित सेट नेटच्या परीक्षा म्हणजे आता तर नाहीये, पण जर का असतील तर सांगतो आहे किंवा एम-पी-एस-सीच्या किंवा अजून रेल्वेच्या काही परीक्षा जर का किंवा बँकिंग क्षेत्रातल्या काही परीक्षा जर का ऑनगोइंग असतील आणि त्याच वेळेस जर का तुम्हाला पुणे विद्यापीठाच्या परीक्षा असतील, तर यासाठी आपण काय करायचं आहे, आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटायचं आहे. त्यांच्याकडे स्पेशल एक्झामसाठी एक अर्ज करायचा आहे. या अर्जासोबत तुमचं आत्ताच्या परीक्षेचं वेळापत्रक, त्याचबरोबर तुम्ही ज्या परीक्षेला सहभागी झालेले आहे, त्या परीक्षेचं वेळापत्रक, तर तुमचं हॉल तिकीट हे पण त्याला सोबत जोडायचं आहे आणि महाविद्यालयाने परीक्षा विभागाच्या नावाने एक सविस्तर पत्र तयार करायचं आहे, की आमच्या महाविद्यालयातील खाली उल्लेख उल्लेख केलेले जे काही विद्यार्थी आहेत, ते या परीक्षेसाठी बसलेले आहे आणि त्यांच्या या जी काही परीक्षा आहेत, तर त्या परीक्षा पोस्टपोन करून देण्यात याव्या किंवा त्यांच्यासाठी स्पेशल एक्झाम घेण्यात यावी, असं रिक्वेस्ट तुम्ही पत्र करू शकता. आता त्याच्यातल्या त्याच्यात दिनांक 9 मे 2026 रोजी एम-बी-एच्या काही सी-ई-टीच्या परीक्षा आहे आणि त्याच वेळेस काही बी-बी-एच्या देखील परीक्षा आता पुणे विद्यापीठाच्या आहे. त्याच्यामुळं अशा ओव्हरलॅप परीक्षा होऊ शकतात किंवा दिनांक 5 ते 15 मेच्या दरम्यान सी-ए इंटरमिडिएटच्या किंवा सी-एसच्या काही परीक्षा असू शकतात. तर त्याच वेळेस पुणे विद्यापीठाच्या एस-वाय बी-कॉमच्या पण परीक्षा आहे. म्हणजे त्यावेळेस जर का काही विद्यार्थ्यांची परीक्षा स्क्लॅश होत असतील किंवा एकत्र येत असतील, ओव्हरलॅप होत असतील, तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाकडे स्पेशल एक्झाम घेण्यासाठी अर्ज करायचा आहे. महाविद्यालयाने त्वरित तो अर्ज विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे किंवा संबंधित एस-एन-टी सेक्शनकडे किंवा आपल्या डीनकडे, आपल्या विभागाच्या डीनकडे असा अर्ज जर का केला, तर निश्चित या बाबतीत काही सुधारणा होऊ शकते. त्या दिवसाचा पेपर एकतर पोस्टपोन केला जाऊ शकतो किंवा स्पेशल एक्झाम घेतली जाऊ शकते अशा निवडक विद्यार्थ्यांची. तर ह्या काही महत्त्वाच्या बाबी तुम्हाला या परीक्षा वेळापत्रक आणि सविस्तर बाबींबाबत माहिती दिलेली आहे. अजूनही नॉन एन-ई-पी टू एन-ई-पी, डायरेक्ट सेकंड इयर, ऑटोनॉमसचे अफिलिएटेड कॉलेजला आलेले विद्यार्थी यांचे परीक्षा फॉर्म भरले जात नाहीये. तसेच काही विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जांमध्ये काही महत्त्वाच्या त्रुटी येत होत्या. त्यांना सर्व्हर एरर असा काही महत्त्वाचा प्रॉब्लेम येत होता. असे काही छोटे-मोठे प्रॉब्लेम असतील तर परीक्षा विभागाला तुम्ही प्रत्यक्ष भेटा आणि त्यांच्याकडून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.